चल. हॅलो व्ह्यूअर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आशू YouTube ब्लॉग्स. तर आज आशू निघाले पार्लरमध्ये आणि राणीला हेअर स्पा करायचा, हेअरकट करायचं, खूप काही काम आहे राणीचं. ब्लीच फेशियल नाही, ब्लीच नाही ना, ओनली फेशियल या क्लीनअप. हां, तर चला, इतकं सगळं काम आहे. मी पण चालली राणी बरोबर. मग ब्लॉग चालू केला. पार्लरच्या पण प्रायव्हसी असतात. टफ पार्टी. चल भाई, तो रानी का हेयर कट हो गया. आता चाललो घरी. पार्लरमध्ये जाताना शूट नव्हता केला, म्हटलं बाहेर येताना करूया. काय बोलशील राणी, कसं वाटतं हेअर कट तुला? काय वाटतंय? लाईक प्रिन्सेस. बाई प्रिन्सेसच आहेस तू. म्हणतं पप्पा आणि मी तुला राणी बोलतो ना. असंच राणी नाव आहे का तुझं? बघते बघ कशी पण चालू आहे ना, म्हणून रस्त्याला संध्याकाळ झाली की रश चालू होते. रमजानचं सगळेजण पटकन घरी पळायला बघतात ना, उपवास सोडायला. एक नंबर. पार्लरमधून झाल्यावर रेशन पाणी घेऊन मायले की आम्ही आलो. काय दीदी, बाजारात गेलो तर बाजारातून सामान घेतलं. हां, आणि अर्णवला बिल्डिंग खाली बोलवले न्यायला सामान, कारण आम्हाला परत डीमार्टमध्ये पण जायचं आहे. आमच्या घराच्या बाजूला डीमार्ट आहे ना, मग आम्ही रोजच जाऊ, है ना राणी? ये हमारा जन्मसिद्ध हक्क है डीमार्ट में रोज जाने का. हमारे घर के बाजू में है तो हम रोज जाएंगे. अर्णव येई नाही यार, आवाज दे त्याला. माझा लेक आलाच लगेच आवाज दिल्याबरोबर. क्या रे दादा, व्लॉग बना रहे मैं तेरे लिए. मैंगो मिल्क शेक तो तू बोला था, और बाकी बहुत सारी सब्जी भी लाया, दीदी के पास है, वो भी लेके जाओ. अरे ती पिशवी आम्हाला दे ना, ही पिशवी दे आम्हाला. हां, डीमार्ट मध्ये जायचं, ही पिशवी दे आम्हाला. ये लेके जाओ सब. आणि तुझी गोळी पण द्यायची ना, घराची चावी का विसरलास? नशीब बेबक. काय रे बाबा, घरातनं बाहेर पडताना चावी ना आणता आली तुला? असं करशील आता तू? बचपन से कितनी बार किया है ना तुमने. फिर क्या करते, लॉक वाले को बुलाते और लॉक खोलवाते और पप्पा से गाली खाते. काय? हाँ, ते पण. मग थांब थांब, गोळी ने ना. तो भाई अब रानी और मैं डीमार्ट में जा रहा है. रानी म्हणते मी आज छान दिसते ना. आता काय हेअरकट केल्यावर नखरे करणं मुलींचा जन्म. किती ते स्वतःला बघायचं. तो मोबाईल आणि राणी. मी घरी आली. आल्या आल्या आता माझ्या लेकीने किमची आणले आणि मी इंडियन माणूस, मेरे को चाय ही चाहिए घर आते. म्हणून मी आल्या आल्या पहिली चहा पिणार आणि अर्णव दादाची बहीण आणि अर्णव दादा ही किमची खाणार. चला आता आधी किमची घालते. अर्णव पकड एक मिनिट. तर ही राणीची आणि अर्णवची किमची घातली आणि माझी चहा घातली. बाई इंडियन आदमी, पहिले चाय पीने की बाकी सब दुनियादारी बाद में. आणि ही राल काय रे, राहिली ग, राहिली किमची राहिली. तर काय माझी चाय रेडी झाली आणि सोबतीला चकली पण घेतली. भूक लागली, जाम भूक लागली. एवढ्या मोठ्या कपात चहा नाही ना प्यायली तर मला डोकं दुखेल. रोज दुखतं मला, तर सायनस आहे ना, त्यामुळे रोज एवढा मोठा कप चहा प्यावा लागतो मला, तेव्हा जरा डोकं थांबतं. तर आता काय बोलते ते पण कळे नाही, एवढी चहाची तलप आली. तर आधी चाय पिऊन घेते आणि मग परत ब्लॉगला सुरुवात करते. साहेब आले घरी. घरी आल्यावर चहा नाश्ता केली आणि फोन घेऊन बसलेत नेहमी सारखे. पण फोनमध्ये आज आमचे साहेब कधीचे गाणं शोधतायत. त्यांचं एक फेवरेट रील करायचं आहे, ज्यासाठी राणी हे संत्र खात होती. हेच ते संत्र, एकच संत्र उरलंय, ते खात होती. तिच्या हातातून खेचून घेतली नाही रील करायला. पण साहेबांना जो रीलचं गाणं नाही भेटले. गाणं की व्हॉइस, गाणं आहे की व्हॉइस आहे काय माहिती, तर नाही भेटलाय. कुछ बोलोगे? मी स्वयंपाक केलाय कुकरमध्ये. मी पुलाव बनवलाय
चालेल, असंच होणार आहे. मेरे साथ ऐसा नाही होगा तो किसके साथ होगा. आमचे पप्पा गाणी नाही वाजवणार तर कोण वाजवणार. तर ऐक ना, मी तुलाच सांगत होती दादा, मी पुलाव बनवलाय कुकरमध्ये आणि माझ्या नवऱ्याने जाऊन किचनमध्ये कढई केली, उघडली, दुपारची भाजी होती ती संपले. म्हणजे मी चेक केलं जेवण काय बनवलंच नाही तू, 10 वाजत आले. हे देवा, असा आहे तुझा पप्पा. बोल. त्यांना एकमेक पाहिजे तर ते एकमेक आणायला जाते मॅडम. सिरियसली क्या लाने वाले हो आप? मैं लाऊंगा वेज पनीर मशरूम. मशरूम काल खाल्लं, 2 टाइम खाल्लं. सकाळी पास्ता मध्ये खाल्लं, रात्री भातामध्ये खाल्लं. I want लस्सी. व्हॉट? लस्सी. तू लस्सी बोलते सिरियसली? ओनली लस्सी, प्लेन लस्सी. तुमच्यासारखं ते मँगो ऍडिट. लस्सी मध्ये सुद्धा साखर असते. नंतर बोलशील, बोलू नको. अर्णव तू सबूत आहे, व्हिडिओ में भी सबूत आहे. इसने बोलाय लस्सी, नंतर माझ्या गळ्यात नाही बांधायची की मम्मी तू खा बस झाली. साखर पीठच्या नावावर सगळं साखर. इतका वेळ झाला तरी या साहेबाला गाणं सापडे ना. जा टी शर्ट घाला, आम्ही शोधून ठेवतो तुमचं गाणं. जा. आम्ही शोधतो. नाही चला, हे जा ना. मग काय जातोयस ते आण ना पटकन. काय आणणार आहेस? पुलाव आहे ना. मी आता काय म्हणते, अंड बनवते फक्त पाहिजे तर. हा आता नको थकूस. इसको लस्सी मग खालीच का जाऊ मी लस्सी आणायची नाही. मला पाहिजे काय 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 खाऊ नाही आणायचं तर खालीच का जाऊ. बरं जा. नादो पण पादो आणतोस त्या. सासरवाशी नाही माझी ती.